कधी मिश्र डाळींचे कैरीचे सांडगे केलेले आहेत का? कैरी आणि मिश्र डाळींपासून बनवलेले सांडगे हे चविष्ट आणि पौष्टिक उन्हाळी पदार्थ आहेत. कैरीची आंबट चव आणि मिश्र डाळींचा खमंगपणा यांमुळे सांडग्यांना खास चव येते. घरगुती मसाले, उन्हात वाळवण्याची पद्धत आणि टिकाऊपणा यांमुळे हे सांडगे वर्षभर भाजी आमटीमध्ये वापरले जातात. प्रथिने, चव आणि पारंपरिक स्वाद यांचा उत्तम संगम असलेले हे कैरीचे मिश्र डाळींचे सांडगे कसे करायचे ते बघूयात. इथे मी मेजरमेंटसाठी एक वाटी सेट करून घेतलेली आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. बरं, या डाळींमध्ये जर कुणाला मटकीची डाळ घालायची असेल तर तीही इथे अर्धा वाटी घालू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली. या सगळ्या डाळी मी आधीच निवडून घेतलेल्या होत्या. या डाळी भिजवताना तुम्ही एकत्रही भिजवू शकता किंवा वेगवेगळ्याही भिजवू शकता. मी इथे एकत्रच भिजवून घेणार आहे. आता एक मोठं पातेलं घेऊन त्यात सगळ्या डाळी या घालून घेतल्या आणि हाताने डाळी मिक्स करून घेतलेल्या आहेत. या डाळी आपल्याला किमान 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजवून घ्यायच्या आहेत. मी इथे सकाळी 11 वाजता या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत आणि रात्री 11ला सांडगे घालून दुसऱ्या दिवशी उन्हात वाळवलेल्या आहेत. आता या डाळी मी स्वच्छ पाण्याने 3दा धुवून घेतलेल्या आहेत. वरती 2 इंच पाणी राहील या पद्धतीने पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले आहे, कारण डाळी फुलतात. आता या भांड्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 8 ते 9 तासांनी बघू शकता डाळ फुललेली आहे आणि वरती फेस सुद्धा दिसतोय. ही रात्रीची वेळ आहे. डाळ चांगली भिजलेली आहे आणि तोडून बघितली तर तुटतीये सुद्धा. गरमीमुळे डाळीवर फेस जमा झालेला आहे. आता एक चाळण घेऊन त्यात ही सगळी भिजवलेली डाळ उपसणार आहे. पण त्याआधी एकदा स्वच्छ पाण्याने ही डाळ एकदा धुवून घेतलेली आहे, डाळीला आंबूस वास येऊ नये म्हणून. आता उपसलेल्या डाळीची चाळणी सेम पातेल्यावरती ठेवून दिली आहे, म्हणजे काही एक्स्ट्राचं पाणी जर असेल तर ते निथळून पातेल्यामध्ये जमा होईल. आता डाळीतले पाणी निथळत आहे तोपर्यंत पटकन मसाल्याची तयारी करूया. आता इथे मी एक छोटी अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत आणि त्यासोबत 2 चमचे जिरे घेतलेले आहे. दोन्हीही छान निवडून घेतलेले आहेत, त्यामध्ये खडे असतात. तुमच्याकडे जर साधी बडीशेप असेल तर ती इथे 1 मोठा चमचा घ्या. माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातलेली. अर्धा किलोच्या सांडग्यांसाठी 1 मोठी तोतापुरी कैरी ही पुरेशी आहे. जर कैरीचे प्रमाण तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता. तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेऊन सोलनीने त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि छोट्याच किसणीने कैरी ही किसून घ्यायची आहे. किसणी व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी छोटी आहे की ज्याच्याने आपण आलं वगैरे किसतो. कोळीचा जो पार्ट असतो ना, हा किसता येत नाही. कैरी हातातून सटकते म्हणून तो तेवढा पार्ट हा सोडून द्यायचा. आता इथे मी प्लेटमध्ये किसलेली कैरी, 12 ते 15 हिरव्या मिरच्या आणि मोठ्या लसणाच्या पाकळ्या या जवळजवळ 15 घेतलेल्या आहेत. यामध्ये तिखटही जाणार आहे, त्यामुळे मिरच्यांचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण लसूण मात्र जास्त घ्यायचा. आणि मंद गॅसवर धने, जिरे, बडीशेप हे 5 मिनटं खमंग वास सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं, अगदी तडतडेपर्यंत. ही महत्त्वाची स्टेप आहे, ही अजिबात स्किप करायची नाही. आता छोटं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये गार झालेले धने, जिरे आणि बडीशेप घालायची आणि मग त्या मिश्रणात हिरव्या मिरच्या, लसूण घालायचा आणि पाणी न घालता छान दरदरीत वाटून घ्यायचं. टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता. या मसाल्याचा वाटताना आणि सांडगे घालण्यापासून ते सांडगे सुकण्यापर्यंत एवढा घमघमाट वास सुटतो ना घरभर, की त्या वासाने घरातले तुम्हाला विचारतील की काय स्पेशल केलंय. माझ्यासोबत पण हेच झालं. तुम्ही सुद्धा असा मसाला करून बघा, अनुभवा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्यासोबत पण असंच झालं का. कैरी किसलेल्या प्लेटमध्ये मी हा वाटलेला मसाला काढून घेतला. लिटरली घरभर एवढा वास पसरला होता ना की त्या वासानेच भूक लागली. आता सेम मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडी डाळ घालून शक्यतो पाणी न घालता रवाळ असं वाटून घ्यायचं. पण हे असं वाटत असताना खूप वेळ लागतो, म्हणून 3 ते 4 चमचे पाणी घालून वाटायचं. थोडं पाणी घालून वाटल्याने काही फरक पडणार नाही, ते आपण पुढे बघूयाच का. आता इथे मी पहिली डाळ ही पाणी न घालता वाटून घेतलेली आहे. ही वाटायला मला 10 मिनटं वेळ लागला, म्हणून मी पुढची डाळ वाटताना 3 ते 4 चमचे पाणी ॲड करूनच वाटली. वाटलेली डाळ ही सेमच पातेल्यात घालून घेतली. अशा प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. या वाटलेल्या डाळीमध्ये जर कुणाला बारीक चिरलेला कढीपत्ता किंवा एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा असेल तर इथे तुम्ही ॲड करू शकता. मी इथे नाही घालणार, कारण भाजी करताना आपण कांदा आणि टमॅटो हा वापरतोच. आता इथे मी 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घातलंय. इथे तुम्ही काश्मीरी रेड चिली पावडर सुद्धा 1 चमचा कलरसाठी वापरू शकता. साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे, तेवढी चेक करा. आता किसलेली कच्ची कैरी आणि वाटलेला मसाला घालायचा आणि हाताने शक्यतो मिक्स करून घ्यायचं. मग धुवून चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं मिक्स करून झाकण ठेवून हे किमान अर्धा तासासाठी मुरत ठेवायचं.
असे का करायचे तर यामुळे सर्व मसाल्यांची चव ही डाळीमध्ये व्यवस्थित उतरते. डाळ थोडी फुलून मिश्रण एकजीव होतं, त्यामुळे सांडगे हे चविष्ट आणि घट्ट बनतात. तसेच मीठ आणि मसाल्यांमुळे मिश्रणाला घट्टपणा येतो, ज्यामुळे सांडगे घालताना ते पसरत नाहीत आणि वाळल्यानंतरही ते चांगले टिकतात आणि सांडगे घालताना सांडग्यांवरती काटे हे उठून दिसतात. म्हणूनच तुम्हाला आधी सांगितलं होतं की डाळ वाटताना थोडं पाणी घातलं तरी चालेल, ते यासाठीच. मी इथे तुम्हाला ताटलीमध्ये घालून दाखवते. हातात वाटलेल्या डाळीचे मिश्रण घेऊन बोटाच्या सहाय्याने सांडगे हे लहान किंवा मीडियम कसे हवे असतील तसे घालून घ्यायचे. मी इथे सांडग्यांची साईज ही लहानच ठेवलेली आहे, व्हिडिओमध्ये बघू शकता. कैरी बारीक किसणीने किसून घेतल्यामुळे सांडगे तोडताना त्याचा अडसर होत नाही. शक्यतो सांडगे घालताना पॉलिथिन पेपरचाच वापर करायचा, ते पटकन निघतात. ताटलीमध्ये घातले की ते ताटलीला चिकटतात किंवा ताटलीला तेल लावायला लागते. हे सांडगे घालताना मला जवळजवळ अर्धा तास वेळ लागलेला आहे आणि सांडगे घालत असताना किंवा मिश्रण हाताने मिक्स करत असताना जर हाताची आगाग होत असेल तर हे सगळे सांडगे घालून झाल्यानंतर हाताला खोबरेल तेल तेवढं लावा. माझ्या हाताची फक्त 5 मिनिटं आगाग झालेली होती. आता अशाच प्रकारे मी काही सांडगे हे प्लास्टिक पेपरवर सुद्धा घातलेले आहेत, तर काही ताटांमध्ये घातलेले आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता. जवळून सुद्धा दाखवते आणि लांबून सुद्धा दाखवते. हे सांडगे मी रात्रभर घरात वाळवलेले आहेत. मग दुसऱ्या दिवशी बघू शकता प्लास्टिक पेपरवर घातलेले सांडगे हे पटकन निघतात, पण ताटलीतले सांडग्यांचे मिश्रण हे चिकटते. आता हे सांडगे ताटांमध्ये भरून उन्हात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 1 दिवसात मी वाळवून घेतलेले आहे. अर्थात ऊन कडक होते, पण दुसऱ्या दिवशीही मी सांडगे हे वाळवून घेतलेले आहेत. उन्हात सांडगे बघू शकता कसे दिसत आहे. सांडग्यांवरचे काटे आणि सांडग्यांचा कलर सुद्धा व्हिडिओमध्ये बघू शकता. सुकत घालताना सुद्धा टेरेसवरती वास दरवळत होता. फक्त दुसऱ्या दिवसानंतर मात्र वास येणं बंद झालेलं होतं. हे सांडगे मी 2च दिवस चांगले उन्हात वाळवून घेतलेले आहेत आणि मग काचेच्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत. हे सांडगे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आहेत.